निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस हे सर्व कारस्थान करतात आहे। धनगर आरक्षणाच्या अनुषंगानं क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा हा प्रश्न तमाम धनगर समाजही विचारत आहे। मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं त्यांनी लावलेली आहेत, व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासीची भांडणं त्यांनी लावलेली आहेत आणि जातीनिहाय जनगणना जाणून बुजून न करता या महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत। ही असणारी जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीच्या अनुषंगानं आगामी काळात काँग्रेस पक्ष आणि ओबीसी बहुजन आघाडी आम्ही या सामाजिक न्यायाची भूमिका ही संयुक्तरित्या पुढे घेऊन जाऊ। 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत, 125 पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत। या निवडणुकींमध्ये देखील आम्ही मित्रपक्ष या नात्यानं यापुढे आम्ही काम करू। ज्या ठिकाणी आमचं जिल्ह्याचं संघटन आणि ओबीसी बहुजन आघाडीचं जिल्ह्याचं संघटन आपसात चर्चा करून त्या ठिकाणी शीट शेअरिंगच्या अनुषंगानं त्या ठिकाणी निर्णय घेतील। मात्र यापुढे आम्ही आमचा अलायन्स राहील, आम्ही मित्रपक्ष म्हणून सोबत काम करू याची आज घोषणा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत। यानंतर प्रकाश अण्णा जे आहेत 22 नगरपालिका पुढच्या अर्थात आज 12 पुरतीच ही आमची प्रासंगिक करार नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये आम्ही सोबत राहू आणि 2029च्या निवडणुकीमध्ये हा आमचा वैचारिक जो मेळ आहे आणि विचारांनी आम्ही सोबत जे आलेलो आहोत ही आमची भूमिका वैचारिक ठाम स्वरूपाची राहील। आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही सोबत आलेलो आहोत आणि या सगळ्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेमध्ये सध्याचं सरकार हे जातीवादी आहे, हे तेढ निर्माण करणार आहे, हे एकमेकांच्या जातीशी भांडणं लावणार आहेत। त्यामुळे या सर्वांमधून मार्ग काढत असताना जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी। धनगर आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात जी केस चालू आहे त्या केसचा देखील निकाल हा लवकरात लवकर सरकारने लावावा आणि हे विनाकारण जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ न घालता या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही थेट शासनाच्या कारभारामधून मिळावीत हा आमच्या एकत्रित येण्याचा एकंदरीत आशय आहे। त्यामुळे जातनिहाय जनगणना, सामाजिक न्यायाची भूमिका आणि प्रत्येक समाजाला जे आरक्षणाच्या अनुषंगानं जेवढं प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं ते प्रतिनिधित्व मिळत असताना कुठे कमी पडल्या गेलं याची देखील नोंद ही थेट दस्तूरकृत राहुल गांधींजवळ आहे। तालकटोरा स्टेडियम या ठिकाणी राहुल गांधींनी ओबीसीच्या महासंमेलनाला संबोधित करत असताना प्रत्येक समाजाच्या राहून गेलेल्या ज्या काही उणिवा आहेत त्या त्यांनी मोठ्या मनाने कबूल केल्या आहेत आणि धनगर समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल यांचं प्रतिनिधित्व आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याची देखील गावी ही राहुल गांधींनी दिली आहे। नवे तर तेलंगणासारख्या प्रदेशात आता या अनुषंगानं निर्णय व्हायला लागलेले आहेत। तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% थेट आता 43% ओबीसीचं आरक्षण वाढवणं हा देखील त्यातलाच एक भाग आहे। तशा व्यापक एका भूमिकेतून आज ओबीसी बहुजन आघाडी आणि काँग्रेस ही सोबत येत आहे। मी ओबीसी बहुजन आघाडी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि सामाजिक न्यायाकरता आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।